असेल तर सत्ययुगामध्ये भक्ती बघितली कुणाची? फक्त प्रल्हादाची. त्याच्यानंतर भक्ती बघितली कुणाची? त्याला तर तुकोबारायण आमच्या गुरु सुद्धा केलं. तुकोबारायांसारखा महात्मा देवाला सुद्धा कधी कधी कठीण बोलतात तुकोबाराया. देवाला सुद्धा कधी कधी तिखट शब्दामध्ये बोलतात तुकोबाराया. पण संतांशी बोलत असताना तुकोबाराया आपल्या मर्यादा राखून बोलतात. कुणाची महाराज स्वामी भक्ती बघितली? त्याला तुकोबाराया आमचे ज्या वेळी स्वामी भक्तीचा विषय आला त्यावेळी तुकोबारायाने एकतर दंडवत तरी घातलं, नाही तर तुकोबाराया त्याला शरण तरी गेले. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो. त्याच्यानंतर महाराज काय भक्तीच्या त्या वाटा. त्याच्यानंतर स्वामी काजी ते नंतर आहे, फक्त धावत घेतलं. स्वामी काजी सागर. स्वामी काजी का हनुमंतरायासारखं महाराज दास्यत्व सेवा म्हटली की दुसरं तिसरं कोणी नाही. दास्यत्व म्हटलं की हनुमंतराया. तुकोबाराने हे बघितलं ना महाराज कुणाच्या रूपामध्ये? अंगदाच्या रूपामध्ये आमच्या तुकोबाराने दास्यत्व बघितलं. म्हणून तुकोबाराय म्हणले बाबा हनुमंतरायानं वेगळी पूजा घातली नाही, पण आपल्या मालकाच्या आज्ञेमध्ये राहिले. परिणाम काय? हेची विष्णूची महापूजा. अशा महाराज अनेक गोष्टी. अनुभव या शब्दावरती आपलं चाललंय. जे स्वतः प्रत्यक्षदर्शी आहे त्याला अनुभव म्हणावं एक, आणि अनुभव त्याला म्हणावा जे स्वतः अनुभवलेला आहे त्याला अनुभव म्हणावं महाराज. मग अशा पद्धतीने या अभंगाचा विचार केला तर अभंगाचा मुख्य उद्देश हा महाराज भगवान परमात्म्याची सेवा करायची आहे. मग त्याची साधनं कुठली? मग साधनं सांगत असताना जसं माझ्या हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राची सेवा केली आणि ती सेवा करत असताना त्याच्यामध्ये थोडासा सुद्धा खंड आमच्या मारुतीरायानं पाडला नाही. मग परिणाम असा झाला हनुमंतरायाची सेवा हीच महाराज पूजा म्हणून बघितली गेली. यानंतर महाराज असे अनेक भक्त झाले. आता काही दिवसानंतर आमच्या असणाऱ्या किंवा उद्याच माझ्या मते समर्थ रामदासांचं सुद्धा काय महाराज प्रागट्य आहे. मग असं असताना सुद्धा हे प्रभू समर्थ जी रामदास आहेत त्या रामदास स्वामींनी महाराज काय केलं? रामदास स्वामींनी ज्यावेळी आत्मबोध झाला, आत्मबोध झाल्यावरती आपल्या असणाऱ्या संसाराला भर मांडवामध्ये लात मारली.